नमस्कार. अजिंक्य तारे त्या या मालिकेचा हा 10वा भाग. जिनिव्हाला मागच्या भागात आपण पोचलो तर दर्शन झालं, तर जिनिव्हाचं लांबून त्याच्या पुढे आपण आज चालू करतो. जिनिव्हातील आमच्या मुक्कामाच्या हॉटेल एपॉकमध्ये बदल झाला नव्हता. टूर रिटेनमध्ये जे एपॉक होतं तेच एपॉक कायम होतं. शिवाय एपॉक हे एकच हॉटेल होतं, त्यामुळे पॅरिसप्रमाणे गोंधळ होण्याचा प्रश्न नव्हता. 7 मजल्यांचे आणि सुमारे 100 खोल्यांचे ते तसे छोटेखानी हॉटेल जिनिव्हा रेल्वे स्टेशन व लेक यांच्या जवळच होते. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीत व्यापारी प्रवाशांना सोयीचे एकमेव स्वच्छ आर्य निवास लॉजच्या चालीवर त्याची जाहिरात केली तरी चालण्यासारखे होते. आम्ही जिनिव्हा शहरातून हॉटेलच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत संध्याच्या पसरल्या होत्या. एका दिवसात जवळजवळ 450-500 किलोमीटर प्रवास करून आम्ही पॅरिसहून जिनिव्हा गाठले होते. पण सुखद वाट, आरामशीर बस, मस्त हवा व सभोवरचा रमणीय निसर्ग यामुळे प्रवासाचा शीण असा कोणालाच आला नव्हता. त्यामुळे हॉटेलवर सामान उतरून खोल्या ताब्यात घेण्याची तयारी करता करताच आता संध्याकाळचा बेत काय याबद्दल माझी व हिची चर्चा सुरू झाली. शॉवर घेऊन गप्पा मारत बसावे असा माझा लक्ष्मीधरी विचार होता आणि इतक्या लांब आलोय ते काय हॉटेलच्या खोलीतून रस्ताच पाहण्यासाठी का, असा हिचा सवाल होता. हे सवाल जेव्हा पती पत्नी म्हणल्यानंतर सगळ्यांच्याकडे होत असतात, आमच्याकडे जरा जास्त होतात एवढाच. असा आमचा सुसंवाद चालू असताना एकदम चायला हँडल तुटले का असे खास मराठी उद्गार ऐकू आले. ज्ञानोबा माऊलींची पवित्र मराठमोळ्या खणखणीतपणे इथे जिनिव्हात कशी पोचली म्हणून मी मागे वळून बघितले तर एक मध्यमवयीन महाराष्ट्रीयन जोडपे हताशपणे बॅगच्या तुटलेल्या हँडलची पाहणी करताना दिसले. आपण आपल्या गावात वावरताना बिनओळखीचे कोणी दिसले तर साहेबाचा तर नको तो शिष्टपणाचा दुर्गुण घेऊन त्याच्याशी अजिबात बोलत नाही. पण या परक्या मुलखात तो सगळा मुखवटा त्याच क्षणी गळून पडला. भारत सोडल्यानंतर तब्बल 8 दिवसानंतर कानावर पडले ती अस्सल मराठी शिवी अगदी ओवीसारखी भासली. मी अलगद त्या घराजवळ गेलो आणि म्हणालो, अगदी आयत्यावेळी झक मारली नाही तर ती बॅग कसली काय. झकचा उच्चार झकपकीतपणे करताना म्हणतो अगदी मला आनंद वाटला आणि ऐकताना त्यांनाही तसाच परमानंद वाटला असावा असे मला तरी वाटते. समयावर आल्यावर श्रोत्याने गायकाला दाद द्यावी तशी त्यांनी माझ्या झकला झकास दाद दिली आणि मग कोण कुठले आला का अशा आमचा वर्णनाने गप्पा सुरू झाल्या. हे ग्रस्त म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ख्यातनाम माजी चिटणीस सीताराम कदम होते. त्यामुळे मग क्रिकेट स्टेडियम असोसिएशन त्यातील वादावादी अशा आमच्या गप्पा रंगत गेला. त्यांचा सातारशी संबंध होता त्यामुळे जास्त जवळीक वाटत होती. ते दुसऱ्या टूर कंपनीवर युरोप फिरून परत मायदेशी निघाले होते. म्हणजे आमचे जिनिव्हातील आगमन व त्यांचे गमन बरोबरच होत होते. तेव्हा उन्हापुरा 25-30 मिनिटाच्या गप्पामुळे मला सातारला आणि त्यांना मुंबईला गेल्यासारखे वाटत होते. हिला मात्र वाटत होते की कोठे जाई यांची गप्पा मारायची सवय काही जात नाही. तिने बिचारीने रिसेप्शनिस्टकडून खोलीची किल्ली घेऊन सामान्य लिफ्टच्या रांकेत लावले तरी आमच्या गप्पा संपण्याचे चिन्ह दिसेना. आम्ही एकमेकाचे पत्ते विचारून घेतले. भारतात परतल्यावर भेटू असे नक्की ठरवले आणि त्यांची बस आल्यावर चायला ही बस नेमकी आत्ता अशी वेळेवर कशी टपकली, गप्पा आत्ताशी कुठे सेट होत होत्या असे म्हणून एकमेकांचा निरोप घेतला. ते दोघेही बसकडे गेले तुटलेले हँडल वागवत आणि आम्ही दोघे अजून आपल्या बॅगा बऱ्या आहेत असे म्हणत लिफ्टकडे वळलो. भारतात परतलो तरी आम्ही परत एकमेकांना भेटणार नाही हो नक्की म्हणालो तरी ते जमणार नव्हते मला कळत होते आणि त्यांनाही कळत होते. पण लिफ्ट वरवर जाताना मला सातारा आठवत होता. 8 दिवसांचा दुरावा जणू संपला होता आणि त्या नुसत्या शिवीच्या आठवणीने केवढा तरी उत्साह आनंद दिला होता. म्हणतात ना, गड्या आपला गाव बरा. संध्याकाळ कल्ली होती तरी अद्याप रात्र झाली नव्हती. या संधीप्रकाशात जिनिव्हा शहराची थोडी चक्कर मारावी असा सुविचार केला. त्यासाठी अर्थातच गृहखात्याची संमती व खुद्द गृहखातेच बरोबर घेऊन हॉटेलच्या बाहेर पडलो. हॉटेलपासून सरोवर जवळच होते म्हणून तिथपर्यंत पदयात्रा करावी असा बेत होता. जिनिव्हा एक अतिशय संपन्न असे शहर आहे. सुमारे 3 लाख लोक या शहरात जवळजवळ 1 लाख मोटारी आहेत. दर 3 माणसामागे एक मोटार असे प्रमाण पडते असे म्हणतात. हे आकड्याने प्रमाण ऐकूनच आपल्याला असे गरगरल्यासारखं होतं ना. इतकी सुबत्ता असल्याने दुकानांच्या वेळासुद्धा अगदी ठराविक. संध्याकाळी 6 वाजता दुकाने बंद. उशिरा येणारी गिरायके मिळते अशी उत्सुकता नाही. पूर्वी मुंबईचे लोक पुण्याच्या दुकानदारांना पेशवाई दुकानदार म्हणायचे, कारण दुपारी 12 ते 3 या वेळात जवळजवळ सर्व लक्ष्मी रोड भोजन व वामकुक्षीसाठी बंद असायचा. आता ती पेशवाई पुण्यातून लोप पावली म्हणा, पण इथे जिनिव्हाही सवय अजून चालूच आहे.
मला तर सर्वच प्रवासात प्रत्येक गावात जाऊन तेथील पिक्चर पोस्टकार्ड्स विकत घेऊन हॉटेलवर परतलो की ती भारतातील मित्रांना पाठवण्याचा छंद जडला होता. मी असा लगबईने लिहायला बसलो की पत्नीला फार राग येतो. ती म्हणते, तुम्ही मागच्या वेळी काय पोस्टात नोकरी होता की पोस्टाचे काही देणे लागतात. तिच्या भाषाची मला आता सवय झाली आहे. त्यामुळे दुकाने बंद होण्यापूर्वी पिक्चर पोस्टकार्ड्स घेण्यासाठी माझी धांदल चालली होती. पण जवळजवळ सर्व दुकाने बंद झाली होती व त्यामुळे हिच्या चेहऱ्यावर जरा छद्मी हास्य दिसत होते. पण अशा गोष्टींना मी कसला दाद देतोय. आपल्याकडेही बंद काळात एखादी फळी उघडी ठेवून व्यवहार करणारे दुकानदार असतात. तसाच तेथेही भेटेल अशी माझी खात्री होती आणि या खात्रीची खातरजमाई झाली. एका छोट्या दुकानात तिथल्या संपन्नतेला अनुसरून 6 रुपयाला एक याप्रमाणे पिक्चर पोस्टकार्ड्स व वर्तमानपत्रही तसेच महाग म्हणजे 8 रुपयाला विकत घेतली. खरे तर फोटोशिवाय त्यातले काही वाचता येत नव्हते. पण भारतात परतल्यावर परतताना प्रत्येक देशाची वृत्तपत्रे न्यायची होती. शिवाय रस्त्यातून जाताना हातात वृत्तपत्र दिसले की तिथल्या माणसांना आपण परके वाटत नाही, हा दुसरा फायदा. सरोवराच्या काठी आम्ही पोचलो तेव्हा आजूबाजूला रंगीत दिवे लावल्याने तो परिसर आणखीनच नयनरम्य दिसत होता. सरोवरातील कारंजे सुमारे 400 फूट उंच उडत होते. पूर्वी जगातले सर्वात उंच उडणारे कारंजे होते म्हणे. पण काही वर्षापूर्वी गल्फ देशातील एक सुलतान स्वित्झर्लंडला आले. त्यांनी हे कारंजे पाहिले व मायदेशी पर्यटनावर लाखो रुपये खर्च करून त्याच्यावर मोठे कारंजे तयार करून घेतले. पेट्रोलचे पैसे, त्यामुळे त्यांना फारसा विचार करण्याचे कारण नव्हते. त्यांनी आपली मनोकामना पूर्ण केली. आता ते जगातील सर्वात उंच उडणारे कारंजे आहे. पण ते बघायला कोण जाणार. मला वाटते की इझी मनीने हे काही अंगभूत दोषच आहेत. लेकच्या एका बाजूला पूल बांधलेला आहे. त्यावरून वाहनांची ये जा चालू होती. फुटपाथवर उभे राहून आम्ही लेक अगदी जवळून पाहिले. सरोवराची खोली जास्त असल्याने तेथे छोट्या बोटींची ये जाही सुरू होती. पुलाच्या दुसऱ्या बाजूला वॉटर गेट्स होती. ती बघून मला उगीच निक्सनच्या वॉटर गेटची आठवण झाली. निक्सन म्हणजे प्रेसिडेंट निक्सन अमेरिकेचे. त्यांचं ते वॉटर गेट प्रकरण तेव्हा गाजलं तर फार. संध्याकाळी असल्याने प्रवाशांची गर्दी होती. त्यातील लहान मुलांना ते विस्तीर्ण तळे, त्यात उंच उडणारे कारंजे पाहून विशेष मजा वाटत होती. पुलाच्या एका बाजूला मूळ जिनिव्हा वसले आहे. लेकच्या एका बाजूला स्विमिंग पूलही आहे. त्यात काही उत्साही मंडळी पोहती होती. आमचे पोहणे म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या तळ्यातले आणि तेही बुडत नाही म्हणून पोहतो इतक्या लायकीचे. एकदा आमच्या मुलाला पोहायला शिकवण्यासाठी मी व पत्नी गेलो असताना माझे पोहणे पाहून हिने कुत्र्याचे लहान पिलू कसे पोहते याची आठवण झाली. असा शेरा मारला होता. तो आठवून मनात आले तरी मी जिनिव्हा लेकवर पोहण्याचा विषय काढला नाही. आम्ही परत यायला निघालो तर समोरच ला बर्गिस या प्रसिद्ध हॉटेलची इमारत दिसली. जगातील मातब्बर मंडळींचे हे प्रिय हॉटेल. मला एका योगावेची गंमत वाटली. प्रवासात वाचायला कोणते तरी पुस्तक हवे म्हणून मी कॉलिन फोर्बस या लेखकाची टर्मिनल ही कादंबरी बरोबर घेतली होती. ती नेमकी स्वित्झर्लंडच्या पार्श्वभूमीत निघाली. त्याच्या नायकाने जिनिव्हात त्याच ला बर्गिस हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून नायिकेची संकटातून कशी सुटका केली त्याचे रसभरीत वर्णन त्या हॉटेलच्या वर्णनासह मी आदल्याच दिवशी वाचले होते आणि आज त्याच हॉटेलच्या चक्क दारात मी उभा होतो. हा योगायोग कायम लक्षात राहणारा होता. इथेही रस्त्याच्या बाजूला जे कॅफे आहेत त्यांनी पॅरिसप्रमाणे फुटपाथवर कब्जा करून खुर्च्या टेबले मांडलेली दिसत होती. या अतिक्रमणाकडे नगरपालिकेचे लक्ष नाही का असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण नगरपालिका सगळीकडे शेवटी सारख्याच या अलिखित नियमाने त्याला छेदी दिला. सगळीकडे लाईट्सचा झगमगाट होता. दुकाने बंद झाली. त्यांच्या शोकेसे हजारो रुपये किमतीची मौल्यवान घड्याळे, दागिने मिरवीत बुलेट प्रूफ काचा लावून उघड्या होत्या. त्यावर नजर टाकत आम्ही हॉटेल गाठले. कारण 8:30 वाजता डिनर होते आणि असल्या महत्त्वाच्या गोष्टीत उशीर होऊ नये असे माझे कायमचे मत आहे. काही शब्द असे असतात की त्याच्याशी संलग्न शब्द आपल्या डोळ्यासमोर उगारण्यात येतात. जसे शेला म्हटले की पागोटे आले, नरवीर म्हटले की तानाजी आठवतो. हीच असोसिएशन ऑफ आयडिया जिनिव्हाच्या बाबतीत लागू पडते. जिनिव्हा म्हटले की पुढे आपोआप परिषद शब्द मनात येतो. अमुक गोष्टीवर जिनिव्हात परिषद झाली. रेगन आणि गोर्बाचोव्ह भेटणार म्हणजे जिनिव्हातच. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसचे अधिवेशन भरणार ते जिनिव्हातच. अशी मोस्ट इंटरनॅशनल सिटी आहे. अर्थातच अशा सर्व आंतरराष्ट्रीय बाबीसाठी सोयीस्कर अशी हॉटेल्स, सुरक्षा व्यवस्था आणि बँकिंग फॅसिलिटीज जिनिव्हात उपलब्ध आहेत. त्यामुळे आमची सकाळची नगर प्रदक्षिणा आंतरराष्ट्रीय अशीच होती. बरोबर 8 वाजता ती सुरू होणार होती
म्हणून आम्ही तेथील गाईडची वाट पाहत बसमध्ये तयारून बसलो होतो. आमच्या इथल्या म्हणजे स्वित्झर्लंडमधल्या गाईडचे नावही अलेक्झांडर होते, पण रशियाचा तरुण अलेक्झांडर होता, तर हे मागचे चक्क साठीचे आणि ज्यूग्रस्त होते. प्रत्येक ठिकाणचा गाईड आपल्या गावाचे वर्णन दी मोस्ट ब्युटिफुल सिटी असेच करत असतो. तेच धृपद पकडून त्या बसबरोबरच ठायलाही त्यांनी आपली रसवंती सुरू केली. आमच्या दुर्दैवाने तेव्हा कोणतेच आंतरराष्ट्रीय अधिवेशन चालू नव्हते, त्यामुळे आम्ही अधिवेशन व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्ती आम्हाला पाहायला मुकल्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल रेड क्रॉस, गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफ या सगळ्यांच्या मुख्य कचेऱ्या म्हणजे खरं तर इमारती आम्ही पाहिल्या. त्यामध्ये भव्यपणाशिवाय इतर कोणतेही खास वैशिष्ट्य नव्हते, पण त्या संस्थांचा मोठेपणा या भव्यतेत नव्हता, तर त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यात होता. युनोची पूर्वसंस्था लीग ऑफ नेशन्सची बिल्डिंगही आम्ही पाहिली. आंतरराष्ट्रीय सामंजस्य राखणाऱ्या या संस्थेचा इथेच प्रथम उगम झाला. पुढे तिथेच युनोत रूपांतर झाल्यानंतर आता युनोचे युरोपियन ऑफिस त्या इमारतीत आहे. रस्त्याने जाताना चक्क महाराष्ट्रीयन पद्धतीची मेघडंबरी दिसली. तेथील राष्ट्रीय पुरुषाचे स्मारक म्हणून उभ्या असलेल्या त्या शिल्पात आणि आपल्या मेघडंबरीत इतके विलक्षण साम्य आहे की जणू ते महाराष्ट्रातील एखादे स्मारक वाटावे. मानवी मनाचे कल्पनाविलास देशकालांच्या मर्यादा न जुमानता कसे एकसारखे असू शकतात याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत आले आहे. लेकच्या पलीकडे मुख्य शॉपिंग एरिया आहे. ऑपेरा थिएटरही त्याच बाजूला आहे. तेथील एका बागेतच फुलांचे घड्याळ केलेले आहे. आकडे, तास व मिनिट काटे फुलांचा पाहून वेगळाच आनंद वाटतो. जिनिव्हा शहराचा हिल भाग म्हणजे टेकडीचा भाग जगभरच्या श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोकांचे निवासस्थान. अनेक चित्रपट कलावंत, खेळाडू, राजवाडे यांचे नयनरम्य बंगले या टेकडीवरून जिनिव्हा लेककडे पाहत उभे आहेत. या हिलच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या जुरा पर्वताच्या रांगा आणि समोर जिनिव्हा लेक, आजूबाजूला टुमदार घरे, हिरवीगार वृक्षराजी असे विहंगम दृश्य दिसत होते. आणि या आखीव रेखीव चित्रचौकटीच्या मध्यभागीचे कारंजे जणू आकाशाची स्पर्धा करत होते. या हिलवर बंगला असणे ही आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची बाब मानली जाते. आपण निदान चौकशी तरी करावी म्हणून कोथिंबिरीची पंडी कशी दिली अशा सहजतेने मी गाईडला विचारले की सध्या इथे जागेचा दर काय चाललाय. त्याने माझ्याकडे चकित नजरेने बघितले. ती नजरही मला नवीन नव्हती. आपल्याकडे अनेक दुकानदारांना हा कलर टीव्ही केवढ्याला असे सहज एखादा आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाने विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हेच भाव दिसतात. आमच्या गाईडलाही वाटले असावे की जिनिव्हातील जागेचा दर विचारणे असल्या कंडक्टेड टूरमधून बसणे कशाला येते. असे लोक स्वतःच्या मालकीच्या जेट विमानाने येतात असेही त्याला म्हणायचे असावे. तरी पण त्याने माहिती देण्याचे कर्तव्य बजावले. मात्र त्याने सांगितलेले ऐकून मी उडालो. तो म्हणाला 5-7 वर्षापूर्वी काही दशसहस्र डॉलर एक स्क्वेअर मीटर असा दर होता, पण आता परदेशी नागरिकांना ही जमीन खरेदी करण्यावरच सरकारने बंदी घातली आहे. त्या बिचाराला काय माहीत या सगळ्या यमनियमांच्या चक्रव्यूहातून वाट काढणारे अभिमन्यू आमच्या देशात आहेत ते. भारतातले काही बिल्डर्स आणि राजकीय पुढारी जरी थोड्याच दिवसासाठी तिकडे पाठवले तरी ते आधी चटई क्षेत्र वाढवून घेतील आणि मग अंगभूत बुद्धीच्या तयार वापरून अख्खे भूखंडच गिळंकृत करतील. तेही अशा सफाईने की स्वित्झर्लंड सरकारला कळेपर्यंत तेथे इमारती, झोपडपट्ट्या, भारतीयांचा आणि त्यातल्या महाराष्ट्रीयांचा तेही अशा सफाईने की तुमच्या सरकारला कळेपर्यंत तेथे इमारती, झोपड्या सर्व काही उभे राहिले असेल आणि तुम्हाला कायमची हळहळ व्यक्त करायला लागेल. पण हा भारतीयांचा आणि त्यातल्या महाराष्ट्रीयन मंडळींचा टेक्निकल नो हाऊ असं आधीच सांगून चतुर्पक्षाला सावध करणे बरे नव्हे असा मी विचार केला व गप्प बसलो आणि दुपारच्या क्षुधाशांतीसाठी रेस्टॉरंटकडे वळलो. आज इथेच थांबूया. जिनिव्हाचंच वर्णन पुढे चालू उद्याला. तोपर्यंत नमस्कार.